हे दाबायचं। नमस्कार सर्वांना, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जिल्हा सोलापूर, तालुका करमाळा। सरांचं गावाचं नाव काय सर आपल्या? हिवरे नागोबा या गावामध्ये सरांचं 5 HP जीकेचं सोलर इन्स्टॉलेशन ऑलरेडी झालेलं आहे। बॅक साईडला, त्या साईडला दाखवा। हे जे खरीप दिसतंय, खरीपाच्या बाजूला त्यांची विहीर आहे आणि त्यापासूनच या सोलर पासून 200 फूट अंतरावरती बोरवेल आहे। तर त्यांना विहीर आणि बोरवेल या दोघांची मोटर त्यांना अल्टरनेटमध्ये चालवायची। आता आपण सरांना काय केलंय की बोरवेलमध्ये अशी मोटर प्रोव्हाइड केली, फक्त मोटर आणि पंप, जो की ह्या जे जीकेचा सोलर आहे यावरती वर्क करू शकेल। त्यांना जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा ते करू शकतात त्या हिशोबाने। तर मित्रांनो, महाराष्ट्रात कुठेही असाल, तुम्हाला अशी सेटअप पाहिजे की ऑलरेडी तुमच्याकडे कंट्रोलर आहे, तुमची मोटर खराब झालेली असेल किंवा काहीतरी आणखी तुम्हाला 2-3 मोटर वेगवेगळ्या चालवायच्या आहेत, तर यासाठी आपण मोटर, कंट्रोलर, पंप या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो। आता तुम्हाला इथं खाली दिसत असेल, आपण एक बोर्ड यूज केलाय। बोर्ड यासाठी यूज केलाय की आपल्याला 2 मोटर चालवायच्या ॲट अ टाइम नाही, पण म्हणजे बारी-बारीने 2 मोटर चालवायच्यात। त्यासाठी आपण बोर्ड यूज केलाय। बोर्डमध्ये सप्लाय येणार आहे कंट्रोलरमधून आणि त्यानंतर आपण अशा टाईपचे 3 पिन वापरणार आहोत। ही 3 पिन आहे, ही एका मोटरसाठी वापरली जाणार। आता इथे मी कनेक्शन करून ठेवलेलं आहे बघा। हे आहे विहिरीचं कनेक्शन। सध्या आपण कनेक्शन डायरेक्टली बोरवेलचे दिलेत। हे विहिरीचं कनेक्शन आहे। तर हे कनेक्शन आपण ज्या पिना लावल्यात तिथं आपण देणार आहोत। सध्या बोरवेलची मोटर चालू आहे, तुम्हाला बोरवेलची मोटर दाखवतो आणि त्यानंतर बोरवेलची मोटर बंद करून आपण विहिरीची मोटर जी चालवणार आहोत, या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। सध्या आता 5-5:30 वाजलेत, वातावरण आभाळाचं आहे, त्यामुळे पाण्याचा प्रेशर कमी येतोय, पण 100% 2चा पाईप भरून पाणी बोरवेलला येतं आणि विहिरीला बऱ्यापैकी 2.5-3चा पाईप भरून पाणी येतं। त्यामुळे बोरवेलचं पाणी दाखवून तुम्हाला परत हे जे चेंजेस आहेत, ते बदल कसे करायचे ते दाखवून तुम्हाला मी विहिरीचं पाणी दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहत चला। केला तर मित्रांनो, सध्याचा आपण 2चा पाईप वापरलेला आहे बोरवेलचा, त्या बाजूला दाखवा। तिथं बोरवेल आहे आणि बोरवेल परत इकडे दाखवा आणि या बाजूला इथे विहीर आहे शेजारी। तर मित्रांनो, तिथे सोलर बसवलाय, बोरवेल आहे, विहीर, या सर्व दोन्ही गोष्टी जवळ असल्यामुळे आपण बोरवेलला सध्याची जी मोटर वापरली, ढगाळ वातावरणामुळे पाण्याचा प्रेशर कमी होतो, पण हे पाणी 2 इंची पाईप जो आहे तो फुल भरून तुमचं चालणार आहे। आणि यानंतर आता ही मोटर बंद करून तुम्हाला मी विहिरीचं पाणी दाखवतोय। विहिरीचा हेड हा 30 मीटरचा असतो। सध्या आपण सरांना 70 मीटरचा हेड दिलेला आहे। त्यांनी 230 वरती मोटर सोडणार आहेत, 230 किंवा 40 वरती त्यांचं पाईप भरून पाणी चालेल। सध्या सुद्धा पाण्याचं प्रेशर कमी जास्त होताना दिसत असेल तुम्हाला, कारण की उन्हाचा जो ऊन जे आहे, उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे सध्या। तर आपण तुम्हाला ही मोटर बंद करून विहिरीचं पाणी कसं येतंय ते तुम्हाला दाखवतोय। केला तर मित्रांनो, आपण आता बोरवेलची मोटर बंद केलेली आहे आणि बोरवेलचे जे कनेक्शन आहे, सध्या याच्यात असे डायरेक्ट कनेक्शन घातले होते, ते कनेक्शन आपण काढतोय आणि त्या व्यतिरिक्त विहिरीची जी 3 पिन लावलेली आहे आपण, ती 3 पिन आपण इथं लावतोय मित्रांनो। आता विहिरीची 3 पिन लावलेली आहे आणि मोटर आपण चालू करतोय। विहिरीची 3 पिन लावली, मोटर चालू केलेली आहे। मोटरचा प्रेशर जो आहे तो पाण्याचा, तो तुम्हाला मी दाखवणार आहे। आता 1 मिनिट स्टॉप करा। तर मित्रांनो, हा जो पाईपलाईनचा कॉक काढलेला आहे आपण, सरांनी जो काढलेला आहे, त्याच्यामध्ये विहिरीचं पाणी इथं येतं। तर विहिरीचं सध्याचा प्रेशर बघा, बोरवेलचा कमी येतो, कारण की बोरवेल आपण वर मोटर सोडलेली आहे आणि सध्याचं विहिरीचं हे पाणी आहे अशा पद्धतीने। दिवसा जेव्हा ऊन असेल तेव्हा याचा सुद्धा प्रेशर वाढणार आहे आणि प्लस मोटरचा जी विहिरीची बोरची मोटर आपण टाकली, त्या मोटरचा सुद्धा प्रेशर हा वाढणार आहे मित्रांनो। महाराष्ट्रात कुठेही असाल, सोलर पंपिंग सिस्टीम असेल, घरातील लाईट असेल किंवा कोणतेही सोलरबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे किंवा काम करायचे, तर बिनधास्त संपर्क करा, तुम्हाला तिथे घरपोच मदत भेटेल। ऑल महाराष्ट्र सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, फक्त मुंबई सिटी आणि पुणे सिटी सोडून। त्यामुळे सर्वांनी संपर्क करा, तुम्हाला 100% मदत भेटेल। धन्यवाद सर्वांना।